हे गाईज गुड आफ्टरनून, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनू अँड शानू ब्लॉग. तर आत्ता होत आहे दुपारचे 12:30 10 मिनटं कमी आहे. 12:30 सरळ. आणि आत्ता जस्ट नाश्ता झाला आहे माझा. आम्ही आत्ता छान गरमागरम करून पोहे खाल्ले. आणि यवतमाळमध्ये आज पण पाऊस कंटिन्यू चालूच आहे. तर 3-4 दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे आमचं पण थोडंसं हे झालं आहे. आणि मी काल काढलेली मेहंदी माझी बघा आज अशी छान रंगली. काल रात्रीच मी काढून टाकली होती, काल रात्री धुवून टाकली होती, त्याच्यामुळे हा एवढा कलर आला आहे मेहंदीला. कशी वाटत आहे नक्की सांगा. कलर छान आला आहे का? मला तर वाटत आहे छान आला. आणि अजून जर रात्रभर जर ठेवली असती तर कदाचित यापेक्षा जास्त डार्क आला असता. पण ही वाली एवढी पण ठीक आहे, छान आहे. हा पण कलर एवढा ठीक आहे, म्हणजे एकदम ते माझीवाली कधी कधी काळी काळी होत असते, तर तशी नाही आहे, पण छान आहे एवढी. आणि चला तर आज मी तुम्हाला ते कालची साडी जी होती, जी की तेजूनी शिवली होती, ते मी वेअर करून दाखवते. तर आत्ताच नाही, थोड्या वेळाने मी नंतर दाखवते. सो गाईज फायनली ते आहे हे शिवलेला, म्हणजे पूर्णपणे रेडी टू वेअर. तर हे जवळपास असं आहे, दिसतंय का? आणि ते वरती प्लेन आहे आणि असं आहे पूर्ण, हे बघा असं झाला आहे तो ड्रेस. कसा दिसतंय पूर्ण सांगा, मी पूर्ण दाखवते. सो गाईज ते बघा, हे अशी आहे जवळपास. मी मोबाईल सेट केला दिसते जिथे पूर्णपणे, तर ही अशी आहे. आजकाल शिवण्यात जाते पण, आणि हे फिटिंग असते पूर्णपणे, पण तिने फिटिंग नाही केलं, ते तिच्या मागचा ॲड्रेस. आणि असं झालं कसं दिसते नक्की सांगा. आता एका दिवसातच शिवला, तरी जास्त काही वेळ नाही लागला. आणि मी तिचं देखील तर मला स्वतःला पण नाही दिली की असा तिचा काही ड्रेस कसं वाटतं आहे. लुक नक्की सांगा. हे जे आहे ते थोडं फिट पाहिजे होतं, हे माझी फिट पाहिजे, ती फिश पॅटर्न देते की नाही. असं अशी झाली आहे ही साडी. आणि राखसे होते 5 मिनिटं आपले घालायला काही वेळ लागला, तर मी दिसतच नाही आहे बरोबर. ही अशी झाली आहे जवळपास साडी. कशी झाली आहे तर माहीत नाही तेवढं काही. आणि ब्लाऊज प्लेन आहे पूर्णपणे, कारण का ही वाली कापड कमी झाला, त्याच्यामुळे पुरली नाही साडी पूर्णपणे करायला. म्हणून मग माझं थोडंसं जसं झालं तसं तिने शिवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्रॅक्टिस पण होऊन जाते ना शिवण्याची. सो तर ही असं आहे झालं ते साडीचं लुक. आणि अशी दिसते मी, तर कशी दिसते नक्की सांगा.